आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही विसरला असाल तर आठवण करून देऊ का? ए गपचूप खाली बसायचं, माझ्या नादी लागायचं नाही, नाहीतर बैलासारखं नांगराला झुंपेला, लक्षात ठेव। मीरा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मी तुला बजावलं होतं की अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार नाही। मग आज तोच विषय तू अथर्व समोर पुन्हा कसा काय काढलास? आईसाहेब, फक्त मला काय वाटतं ना हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते। बाप आणि लेकीला एकत्र आणण्यासाठी मी हे बघ, त्या दोघांच्या नात्याचा बाऊ करून तू स्वतःचा ढोंगीपणा लपवू नकोस। अथर्व माझा मुलगा आहे, एवढं तर मी त्याला नक्कीच शिकवलंय की काय खरंय आणि काय खोटं आहे। तुझ्या नाटकाला तू कधीच भुलणार नाही, आणि मी नाही म्हणाले ना, मग तो देखील या सेलिब्रेशनसाठी तयार होणार नाही। आई मी तयार आहे। आई, मला ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची। अथर्व, तू काय बोलतोयस? हे मला कळतंय तुला काय वाटतंय ते, मी तुला सांगतो सगळं। ओके, आपण तिथे बसूयात का प्लीज? ये सावकाश, तू बसत आहे। आई सर, ह्या सेलिब्रेशनमुळे वेदा माझ्या जवळ येणार असेल, माझ्याशी परत बोलणार असेल तर हरकत काय आहे? वेदाच्या बर्थडेच्या वेळेस सुद्धा आपण असं काहीतरी प्लॅन केलं होतं। त्या प्लॅनचा हाच हेतू होता, फक्त तेव्हा तसं झालं नाही। पण ह्यावेळेस मला खूप स्ट्रॉंग चान्सेस दिसत आहेत। आणि वेदाच्या बाबतीत मला कुठलाही चान्स गमवायचा नाही। आत्ता जर मी काही बोलले तर असं वाटेल की मलाच हे नकोय, लगेच काही बोलणं चुकीचं ठरेल। याने वेदाचा विषय काढून सगळाच खेळ उलटवलाय। अथर्वला विरोध करता येणार नाही। आई, ठीक आहे अथर्व, या सेलिब्रेशनमुळे तुझ्यातली आणि वेदामधली दरी कमी होणार असेल तर तुझ्यापेक्षा जास्त आनंद मला होईल।
तुला हवं तसंच होईल. सगळं सगळं माझ्या हातून निसटतंय. आज पहिल्यांदा अथर्वने सगळ्यांसमोर माझ्याऐवजी त्या मीराची बाजू घेतली. मंजिरी शांत बसू नकोस, अशी शांत राहू नकोस मंजिरी. अथर्व आणि वेदा एकत्र आले तर वेदाचा काटा काढता येणार नाही. अथर्व वेदाचं रक्षण करे, ही आहुती देता येणार नाही. तेव्हा उठ, अशी शांत बसू नकोस. मंजिरी काहीतरी कर, शांत बसू नकोस. उठ मंजिरी, शांत बसू नकोस. मंजिरी काहीतरी कर, शांत बसू नकोस. गप्प बस, गप्प बस. सगळं कळतंय मला, गप्प बस. मी असं होऊ देणार नाही, नाही होऊ देणार असं. मीरा, या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी तू अथर्वला तयार केलंयस, पण या सगळ्यासाठी वेदा पण तयार असायला हवी ना. हा प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी त्या दोघांची संमती मिळवणं गरजेचं आहे. आणि आता मी बघतेच या सगळ्यासाठी वेदा कशी तयार होते ते. तुला जपणार